मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. शनिवारी आजच्या दिवशी डबल हेडर आहे आय पी एलमध्ये आणि दुसरी मॅच होणार आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पिच ॲनालिसिस, टीम ॲनालिसिस, इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स आणि मॅचेस बघून घेणार आहोत आणि फॅन्टसीची टीमसुद्धा बनवणार आहोत 11 लोकांची. व्हिडिओला शेवटपर्यंत अटेंड करा. ही मॅच होणार आहे जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरती, जे की होम ग्राउंड आहे राजस्थान रॉयल्सचं. पिच रिपोर्टमध्ये हे पिच जे आहे हे कम्प्लिटली फेवरेबल आहे बॅटर्ससाठी आणि या ठिकाणी एक नॉर्मल डिसेंट स्कोर तुम्हाला मॅचमध्ये नक्कीच पाहायला भेटतो. राजस्थान रॉयल्सने टोटल 4 मॅचेस जिंकलेले आहेत हेड टू हेडमध्ये आणि लखनौ सुपर जायंटने फक्त एक मॅच जिंकलेली आहे. पण लखनौची टीम सध्या खूप जास्त चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या सेटअपमध्ये आहे, बॅट्समन पण फॉर्ममध्ये आहेत. उद्याची मॅच लखनौ नक्की जिंकू शकते. तर या ग्राउंडचं आपण काही स्टेट्स बघून घेऊया. टोटल मॅचेस ग्राउंडवरती झालेले आहेत 58. ॲव्हरेज स्कोर आहे 165चा. बॅटिंग पहिली करणाऱ्या टीमने मॅच जिंकल्यात 20, बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत 38. स्कोरिंग पॅटर्नमध्ये 150पेक्षा कमी स्कोर 16 वेळा झाला आहे. 150 ते 169चा स्कोर 19 वेळा झाला आहे. 170 ते 189 स्कोर 13 वेळा झाला आणि 190पेक्षा अधिक स्कोर 10 वेळा झाला आहे. याचा अर्थ तुम्ही 200 रनपेक्षा अधिक टार्गेट बनवा, तुम्ही मॅच नक्की जिंकू शकता. बॉलर्ससाठी कशा प्रकारे सवाई मानसिंग स्टेडियमवरती सिनेरिओ आहे. टोटल 58 मॅचेसमध्ये पेसर्सला 210 विकेट्स भेटल्यात आणि स्पिनर्सला फक्त 117 विकेट्स भेटलेले आहेत. स्पेसर्सचा दबदबा आहे या ग्राउंडवरती. आता आपण टीम बघूया आणि इंडिव्हिज्युअल प्लेयर्स बघूया. रिषभ पंत, कर्णधार, त्यानंतर एडन मार्क्रम, मिचेल मार्श, निकोलस पुरान, आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर. त्यानंतर अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाशदीप, आवेश खान आणि दिग्वेश राठी आणि त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असणार आहेत रवी बिश्नोई. राजस्थानची टीम होम टीम संजू सॅमसन, कर्णधार, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, सिमरॉन हेटमार, नितीश राणा. वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि कुमार कार्तिकेय. ही टीम असेल राजस्थान रॉयल्सची. आता आपण एक एक इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघून घेऊया. लखनौचे दोन्ही ओपनर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, एडन मार्कम आणि मिचेल मार्श. एडन मार्कमचा जो रिसेंट फॉर्म आहे 6 रन, 58 रन, 47 रन, 53 रन, 28 रन. वर्सेस राजस्थान 1 रन, 6 रन, 57 रन, 26 रन आणि या वेन्यूवरती एक इनिंगमध्ये फक्त 6 रन आहेत. पण आजच्या मॅचमध्ये तुमच्यासाठी एडन मार्करम खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला एडन मार्करमबद्दल इम्पॉर्टंट अपडेट सांगणार आहे. त्यानंतर मिचेल मार्श रिसेंटमध्ये 30 रन, 81 रन, 60 रन, 0 रन, 52 रन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. RRच्या अगेन्स्ट 23 रन, 89 रन आणि 2 विकेटसुद्धा घेतलेल्या होत्या. 35 रन, 0 विकेट. या वेन्यूमध्ये 2 इनिंगमध्ये 58 रन. पण लक्षात घ्या, मिचेल मार्श आय पी एलमध्ये बॉलिंग करणार नाही आहेत, ते एक प्युअर बॅट्समन म्हणून खेळणार आहेत. त्यानंतर निकोलस पुरान खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. रिसेंटमध्ये 9 रन, 61 रन, 87 रन, 12 रन आणि 44 रन. या वेन्यू आपल्या राजस्थानच्या विरुद्ध 11 रन, 64 रन, 29 रन, 0 रन, 32 रन. वेन्यूमध्ये 3 मॅचेसमध्ये 105 रन, 52चा ॲव्हरेज आहे. रिषभ पण लास्टच्या मॅचपासून फॉर्ममध्ये आलेले आहेत. 63, 21, 2, 2, 15. RRच्या अगेन्स्ट 15, 28, 13, 44, 20. या वेन्यूवरती 3 मॅचमध्ये 126 रन, 66चा ॲव्हरेज आहे. त्यानंतर आयुष बदोनी रिसेंटमध्ये 22, 28, 30, 41, 6. RRच्या अगेन्स्ट 18, 1, 1, 0, 5. वेन्यूवरती 2 मॅचमध्ये 2 रन आहेत. डेव्हिड मिलर जास्त संधी नाही भेटली आहे, लास्टच्या 3 मॅचमध्ये सिंगल डिजिट स्कोर आहे. त्यानंतर 27 आणि 19. RRच्या अगेन्स्ट 46, 32, 68, 31, 40 चांगला रेकॉर्ड आहे RRच्या अगेन्स्ट. वेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहे त्या, पण RRच्या अगेन्स्ट टीमच्या अगेन्स्ट चांगला रेकॉर्ड आहे. अब्दुल समद 6 रन, 2 रन, 6 रन, 4 रन, 27 रन. RRच्या अगेन्स्ट 0, 17, 32, 4, 10. या वेन्यूवरती एक इनिंग खेळली आहे 17 रनची. शार्दुल ठाकूर लास्टच्या मॅचमध्ये विकेटलेस गेले, पण त्याच्या आधी चांगला फॉर्म होता. 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 3 रन केले आणि 0 विकेट घेतलेली होती. RRच्या अगेन्स्ट फक्त एका मॅचमध्ये 2 विकेट आहे, बाकी 4 मॅचमध्ये विकेटलेस आहेत. या वेन्यूवरती 2 मॅचमध्ये 3 विकेट्स त्यांना भेटलेले आहेत. आकाशदीप रिसेंटमध्ये गेल्या 5 मॅचमध्ये 5 विकेट आहेत, गेल्या 2 मॅच विकेटलेस आहेत. RRच्या अगेन्स्ट 0 विकेट आहे, वेन्यूवरती अजून खेळलेले नाही. त्यानंतर रवी बिश्नोई यांचे होम ग्राउंड असणारे रिसेंटमध्ये 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट. RRच्या अगेन्स्ट 0, 1, 0, 2, 0. या वेन्यूवरती 2 इनिंगमध्ये फक्त 1 विकेट त्यांना घेता आलेली आहे.
त्यानंतर आवेश खान. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, 1 विकेट 1 विकेट 1 विकेट 1 विकेट 0 विकेट. आरआरच्या अगेन्स्ट 3-1-1-1-3. वेन्यूवरती 6 मॅचमध्ये 6 विकेट्स आहेत. दिग्वेश सिंग राठी. प्रत्येक मॅचमध्ये विकेट्स आहेत, 1-1-1-1-2. आरआरच्या अगेन्स्ट आणि या वेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. त्यानंतर आता आपण राजस्थानची टीम बघून घेऊया. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यशस्वी जयस्वालच्या गेल्या 2 सामन्यामध्ये 2 हाफ सेंचुरीज आहेत. रिसेंटमध्ये 51-75, 667-4. LSGच्या अगेन्स्ट 24-24, 44-41. या वेन्यूवरती 11 मॅचमध्ये 402 रन. संजू सॅमसन रिसेंटमध्ये 31-15, 41, 38-20. LSGच्या अगेन्स्ट 71, 82, 2, 32, 13. खूप चांगला रेकॉर्ड आहे LSGच्या अगेन्स्ट. वेन्यूमध्ये 27 मॅचेसमध्ये 804 रन्स आहेत. त्यानंतर नितीश राणा. रिसेंटमध्ये 51-4, 1, 12, 81. LSGच्या अगेन्स्ट 8, 42, 2. वेन्यूमध्ये 2 मॅचमध्ये 39 रन, 2 विकेट. रियान पराग 8 रन, 30 रन, 26 रन, 43 रन, 37 रन. LSGच्या अगेन्स्ट 14, 43, 15, 19, 8. वेन्यूवरती 10 इनिंगमध्ये 319 रन केले आणि 1 विकेटसुद्धा घेतलेली आहे बॉलिंगने, कारण की कधी कधी बॉलिंगही टाकतात. विकेट किपर ध्रुव जुरेल. रिसेंटमध्ये 26, 35, 5, 13, 3. LSGच्या अगेन्स्ट 52, 20, 0. वेन्यूवरती 8 इनिंगमध्ये 121 रन. शमरॉन हेटमायर. रिसेंटमध्ये 15, 9, 52, 20, 19. LSGच्या अगेन्स्ट 5, 2, 59. वेन्यूवरती 11 इनिंग्समध्ये 112 रन आहेत फक्त. वनिंदू हसरंगा. रिसेंटमध्ये 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट. 4 रनसुद्धा केले आणि 4 विकेटसुद्धा घेतल्या आणि 1 विकेट. LSGच्या अगेन्स्ट 1 विकेट, 1 विकेट, 0 विकेट. वेन्यूवरती 1 मॅचमध्ये 0 विकेट. जोफ्रा आर्चर. प्रत्येक मॅचमध्ये विकेट आहे, 2 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 3 विकेट, 1 विकेट. LSGच्या अगेन्स्ट अजूनही खेळलेले नाही आहेत. वेन्यूवरती 12 मॅचमध्ये 12 विकेट. महेश थिसना. रिसेंटमध्ये 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 0 विकेट. LSGच्या अगेन्स्ट 2 विकेट. वेन्यूवरती 2 मॅचमध्ये 1 विकेट. त्यानंतर संदीप शर्मा. रिसेंटमध्ये 2 मॅच विकेटलेस, त्यानंतर 1 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. LSGच्या अगेन्स्ट प्रत्येक मॅचमध्ये विकेट आहे, 2, 1, 1, 1. वेन्यूमध्ये 10 मॅचमध्ये फक्त 9 विकेट्स आहेत. तुषार देशपांडे. गेल्या 5 मॅचमध्ये फक्त एकाच मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या, बाकी सर्व विकेटलेस. वर्सेस LSG सुद्धा गेल्या 5 मॅचमध्ये 3 मॅच विकेटलेस, एका मॅचमध्ये 2 विकेट, 1 विकेट. या वेन्यूवरती सुद्धा फक्त 2 मॅचमध्ये 2 विकेट आहेत. कुमार कार्तिकेय. रिसेंटमध्ये 1 विकेट, 1 विकेट, 0, 3, 1. LSGच्या अगेन्स्ट खेळलेले नाही आहेत. वेन्यूमध्ये 1 मॅचमध्ये फक्त 1 विकेट आहे. त्यानंतर आता आपण काही प्लेयर मॅचअप बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की एडन मार्क्रम या मॅचमध्ये तुमच्यासाठी ट्रम्प प्लेयर का असणार आहे ते. एडन मार्क्रम. वनिंदू हसरंगाने एडन मार्क्रमला 4 इनिंगमध्ये 2 वेळा आउट केले, फक्त 17 रन देऊन, आणि नंतर ॲव्हरेज आहे फक्त 8.5चा. त्यानंतर नितीश राणा. शार्दुल ठाकूरने 6 इनिंगमध्ये एकदा आउट केलं आहे, ॲव्हरेज आहे 29. आवेश खानने 5 इनिंगमध्ये 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे फक्त 14. रवी बिष्णोई 4 इनिंगमध्ये एकदा आउट केलं, ॲव्हरेज आहे 23. आणि एडन मार्क्रम 1 इनिंगमध्ये एकदा आउट केलं, ॲव्हरेज आहे 5चा. आता लक्षात घ्या, एडन मार्क्रम जे आहे उद्याच्या मॅचमध्ये 2 ते 3 ओव्हर नक्की टाकू शकता, कारण की समोर RRच्या टीममध्ये लेफ्टी बॅटर्स खूप जास्त आहेत, जसं की यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, शेमरॉन हेटमायर. हे 3 इम्पॉर्टंट बॅट्समन जे आहेत ते लेफ्टी आहेत RRच्या टीममध्ये, आणि लेफ्टीच्या अगेन्स्ट एडम मार्क्रम बॉलिंग नक्की टाकू शकतात 2 ते 3 ओव्हर. म्हणूनच एकदा एडम मार्क्रम यांना आउटसुद्धा केलेलं आहे. त्यानंतर शेमरॉन हेटमायर. रवी बिष्णोईने 6 इनिंगमध्ये 3दा आउट केलं आहे, ॲव्हरेज आहे केवळ 8चा. आणि आवेश खानने सुद्धा यांना एकदा आउट केलेलं आहे. नंतर डेव्हिड मिलर सुद्धा वनिंदू हसरंगाने 7 इनिंगमध्ये 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 21चा. जोफ्रा आर्चरने 4 इनिंगमध्ये 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 8.5चा. संदीप शर्माने 3 इनिंगमध्ये 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 6.5चा. सो डेव्हिड मिलरला उद्या धोका आहे RRच्या बॉलरकडून, पण RRच्या अगेन्स्ट डेव्हिड मिलरचा ॲव्हरेज सुद्धा चांगला आहे, आपण मगाशी बघितलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सर्व गोष्टी रेकॉर्ड करायला तुम्हाला डेटा गोळा करायला खूप जास्त मेहनत लागते, बनवायला खूप जास्त मेहनत लागते. तर तुम्हाला जर व्हिडिओमधनं काहीतरी व्हॅल्यू भेटत असेल, व्हिडिओला नक्की एक लाईक नक्कीच करा. आता आपण फॅन्टसीची टीम बघून घेऊया, पण त्याआधी ही माझी फायनल टीम नसेल. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल उद्या टॉस झाल्यानंतर. सो तुम्हाला फॅन्टसीची फायनल टीम हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. सध्या माझ्या टीममध्ये आहेत 3 विकेट कीपर्स: संजू सॅमसन, रिषभ पंत, निकोलस पुरन, ज्यांना मी कॅप्टन केलं आहे. त्यानंतर मिचेल मार्श आणि यशस्वी जयस्वाल माझे वाईस कॅप्टन असतील.
वनिंदू हसरंगा, ॲडम मार्क्रम, नितीश राणा, रियान पराग आणि आवेश खान आणि जोफ्रा आर्चर. आता या जागी तुम्ही कोणतेही प्लेअर तुमचे एक्सचेंज करू शकता. मी माझी फायनल टीम ह्याच्यात जर काही चेंजेस असेल तर उद्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देईन. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आहे, ते नक्की जॉईन करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की लाईक करा. सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.